तुमची जर रुचक रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. रुचक राशी कर्माचा हिशोब सुरू. जुन्या गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. अनपेक्षित घटना घडणार. मंडळींनो, रुचक राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आयुष्यातील अनेक गोष्टी ज्या बऱ्याच काळ अडकून पडल्या होत्या, त्याचा आता हळूहळू शेवट होताना दिसेल. हा फक्त शेवट नसून हा फक्त शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे. कर्माचा हिशोब सुरू होतो. म्हणजेच की जे काही तुम्ही भूतकाळात केलं आहे त्याचं योग्य फळ आता मिळणार आहे. हा काळ तुम्हाला न्याय देणारा आहे आणि तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. एक जुन्या अडचणीचा शेवट. गेले काही काळात तुमच्या ज्या समस्यांमध्ये अडकून पडले होते ते आता हळूहळू सुटू लागतील. कामात वारंवार इथे येणारे अडथळे, कुटुंबातील तणाव, मानसिक दबाव किंवा निर्णय न घेता येणारी परिस्थिती आता बदलणार आहे. विशेष म्हणजे या अडचणी अचानक नाहीशा न होता टप्प्याटप्प्याने कमी होतील, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की परिस्थिती तुमच्या बाजूने फिरत आहे. जे कामे वारंवार अडकत होती ती पूर्ण होऊ लागतील आणि तुम्हाला दिलासा मिळेल. हा काळ तुमच्या सहनशीलतेचे फळ देणारा ठरेल. दोन, कर्माचा योग्य निकाल लागणार. तुम्ही प्रामाणिकपणे आणि मनापासून केलेला कामाचा हिशोब आता समोर येईल. ज्यावेळी तुम्हाला वाटत होतं की तुमच्या चांगल्या कृतीचं काहीच फळ मिळत नाही, त्या सर्व गोष्टी आता उलट जातील. तुम्हाला योग्य मानसन्मान, कौतुक आणि यश मिळू लागेल. दुसरीकडे ज्यांनी तुमचे अन्याय केला किंवा चुकीच्या पद्धतीने वागले त्यांच्यावर त्यांचा कर्माचा परिणाम दिसू लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, हो माझी पण रुचक रास आहे, माझ्या घरामध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे. तुमची जर स्वामींवर श्रद्धा असेल तर ही कमेंट तुम्ही नक्की करतात. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक केलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामुळे तुमच्या मनातील अव्यस्तता कमी होईल आणि न्याय मिळाल्याची भावना निर्माण होईल. किंवा दुश्मनावर विजय मिळणारा, तुमच्या विरोधात काम करणारे किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणारे लोक आता उघडीस येतील. त्यांच्या खऱ्या हेतूचा पर्दाफाश होईल. यामुळे तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर जायचं हे स्पष्ट होईल. विशेष म्हणजे तुम्हाला काही आक्रमक पाऊल उचलण्याची गरज नाही, कारण परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने फिरणार आहे. तुमच्यावर केलेले षड्यंत्र फसतील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनाल. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाला बळ देणार आहे. 4, अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. तुमच्या आयुष्यात अचानक काही अशा सकर्मक गोष्टी घडतील ज्या तुम्ही अपेक्षितही केल्या नसतील. एखादी चांगली नोकरीची संधी, अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या समस्या अचानक सुटणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मदत मिळणे, अशा घटना घडू शकतात. या घटनेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला वाटेल की नशीब तुमच्या बाजूनी आहे. हा काळ आश्चर्यकारक बदलाचा आहे, त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य फायदा घ्या. 5, नात्यामध्ये स्पष्टता येईल. ज्या नात्यामध्ये गैरसमज, दुरावा किंवा शंका निर्माण झाली होती त्या नात्यामध्ये आता स्पष्टता येईल. कोण तुमच्यासाठी खरोखर चांगला विचार करत आहे आणि कोण फक्त देखावा करते हे तुम्हाला समजेल. काही नाते अधिक घट्ट होतील तर काहींना नाती नैसर्गिकरित्या दूर जातील. पण या सगळ्याचा शेवट तुमच्या हितातच असेल. तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनाल आणि मंडळींनो, योग्य लोकांसोबत राहण्याचा निर्णय घेऊ शकाल. यामुळे तुमच्या आयुष्यात शांतता आणि समाधान वाढेल. 6, आर्थिक स्थिती सुधारणा. गेल्या काही काळात जर तुम्हाला पैशाच्या बाबत अडचणी, अडकलेले पैसे किंवा अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागत असेल तर आता परिस्थिती बदलताना दिसेल. हळूहळू आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. जे पैसे अडकले होते ते परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचं स्रोत निर्माण होऊ शकतं किंवा चालू कामातूनच उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. काही लोकांसाठी प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही केलेले नियोजन फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवून आणि योग्य गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी मजबूत पाया तयार करू शकता.
7 आत्मविश्वासात वाढ होईल. ज्या गोष्टीबाबत तुम्हाला आधी मंडळीनं ज्या गोष्टीबाबत तुम्हाला आधी वाटत होती त्या आता स्पष्ट होऊ लागतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. त्यामुळे तुमची ओळख आणि मानसन्मान वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल. एखाद्या मोठ्या निर्णयासाठी जो धैर्य लागतो तो तुम्हाला या काळात येणार आहे. हा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यात पुढे नेणारा ठरेल. 8 आध्यात्मिक प्रगती होईल. या काळात तुमचं मन आतल्या आत शांतीकडे आणि आध्यात्मिककडे वळू शकतं. तुम्हाला एक वेगळी स्थिरता आणि समाधान अनुभवायला मिळेल. देवावर श्रद्धा ठेवली मंडळीनो, देवावर श्रद्धा वाढली, प्रार्थना, ध्यान किंवा जप करण्याची इच्छा निर्माण होईल. या गोष्टीमुळे तुमच्या मनातील तणाव कमी होईल आणि तुम्हाला मानसिक बळ मिळेल. काही लोकांना एखादा गुरु, मार्गदर्शक किंवा योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती मिळेल. हा काळ फक्त बाह्य यशासाठी नाही तर आतल्या समाधानासाठी महत्त्वाचा आहे. नवीन सुरुवातीसाठी योग्य वेळ. जुन्या गोष्टींचा शेवट होत असल्यामुळे नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, नवीन प्रोजेक्ट किंवा एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाऊल उचलू शकता. यावेळी घेतलेले निर्णय दीर्घकालीन यश देणारे ठरू शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला योग्य संधी आणि योग्य लोकांची साथ मिळेल. त्यामुळे घाबरून न जाता आत्मविश्वासाने पुढे जा. हा काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरेल. सकारात्मक बदलाची साखळी सुरू होईल. एक बदल घडवल्यावर त्यानंतर आणखी चांगली बदल होण्याची साखळी सुरू होईल. सुरुवातीला लहान वाटणारे बदल नंतर मोठा परिणाम देऊ शकतात. तुमच्या विचारसरणीत, काम करण्याच्या पद्धतीत आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक आणि बदल दिसतील. तुम्ही अधिक शांत, समजूतदार आणि मजबूत बनाल. बदलामुळे तुमचं आयुष्य अधिक संतुलित आणि आनंदी होईल. एकंदर पाहिलं तर हा काळ तुमच्या जीवनात स्थैर्य, प्रगती आणि समाधान घेऊन येणार आहे. वृश्चिक राशीसाठी हा काळ कर्माचा, हिशोबाचा असला तरी तो घाबरण्याचा नाही तर आनंदाने स्वीकारण्याचा आहे. जे काही तुम्ही आजवर सहन केलं, जे काही तुम्हाला मिळणारच आहे, दुश्मनाचा हिशोब होणार आहे आणि तुमचं आयुष्य एका सकारात्मक वळणावर येणार आहे. पण या काळात संयम ठेवा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होऊन प्रकाशाची सुरुवात होणार आहे. मंडळींनो, या कर्माचा हिशोबात वृश्चिक राशीला मंगळ ग्रहाची आणि हनुमंताची असीम कृपा मिळवण्यासाठी एक अत्यंत महाप्रभावी उपाय मी तुम्हाला सांगत आहे, जो प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि रामबाण उपाय म्हणजे दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचं पठण करणं आणि हनुमानांना म्हणजेच की हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर अर्पण करणं. जर तुमच्यावर जास्त मानसिक किंवा आर्थिक संकट असेल तर दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन डाव्या पायाचा सिंदूर आपल्या कपाळावर लावा आणि ओम अंकारय नमः, ओम अंकारय नमः, ओम अंकारय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने मंगळ दोष शांत होतो, शत्रूंचा नाश कमी होतो आणि कर्माचा निकाल पूर्णपणे तुमच्या बाजूने लागतो. तर मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि तुमच्या नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा ह्या माहितीचा भरपूर असा उपयोग होईल. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व वृश्चिक राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव